नमस्कार मित्रांनो, जय भीम, जय शिवराय तुम्हा सर्वांना, जय संविधान. तर आपण या व्हिडिओमध्ये एक विषयावर चर्चा करणार आहोत की जे की आता जे चाललं आहे की भारत हा हिंदू राष्ट्र झाला पाहिजे, अशी जी काही लोक मागणी करत आहेत. तर याविषयी बोलू आपण. भारत हिंदू राष्ट्र करा असं लोकांची मागणी आहे. काही जे लोक संविधानाला मानित नाहीत. तर सर्वप्रथम आपण हे बघूया की हिंदू राष्ट्र म्हणजे किंवा एखादं धर्माचं राष्ट्र, धर्माच्या आधारावर असलेलं राष्ट्र आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र, जसं की आपला भारत हा धर्मनिरपेक्ष आहे, सेक्युलर आहे. तर याच्यामध्ये काय फरक आहे हे आपण बघूया. तर मित्रांनो, धर्मावर आधारित जे राष्ट्र असतं, धर्माचं कोणत्याही, समजा ख्रिश्चन राष्ट्र असू द्या, मुस्लिम राष्ट्र, हिंदू राष्ट्र असू द्या, तर हे त्या देशाचा तो अधिकृत धर्म असतो आणि त्या देशाच्या कायद्यानुसार, धर्माच्या कायद्यानुसार तेथील सरकार वर्तन करतं. तर असे खूप देशाचे उदाहरण, युरोप कंट्रीमध्ये गेला तर सर्व देश तिकडे एक असे म्हणजे ख्रिश्चन कंट्री आहेत, त्या ख्रिश्चन धर्माच्या. आणि मुस्लिम कंट्रीसुद्धा खूप आहेत आपल्या इथे. आणि आपल्या शेजारीच एक देश आहे पाकिस्तान, जो की आपल्या देशामधूनच वेगळा झालेला भाग आहे. तर त्या ठिकाणी मुस्लिम राष्ट्र आहे. तर त्या ठिकाणी जास्त मुसलमानाला प्राधान्य दिले जाते. त्यांच्यावर मुस्लिमच्या कायद्यानुसार त्या ठिकाणी वर्तन केलं जाते, सरकार चालविलं जाते. आणि आपण आता धर्मनिरपेक्ष राष्ट्रावर येऊया. धर्मनिरपेक्ष देश म्हणजे सेक्युलर कंट्री. तर सेक्युलर कंट्री म्हणजे असे आहे की त्या ठिकाणी त्या देशाचा अधिकृत असा कोणता एक धर्म नसतो. त्या ठिकाणी वेगवेगळे धर्म असतात आणि वेगवेगळ्या धर्मांना समान अधिकार, हक्क असतात. त्याला म्हणतात सेक्युलर, म्हणजेच धर्मनिरपेक्ष राष्ट्र. तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र आपल्या भारताचं एक उत्तम उदाहरण आहे आणि हे यशस्वी एक राष्ट्र आहे. या ठिकाणी हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्वजण, बौद्ध सर्वजण, जैन सर्वजण असे सर्वांना समान अधिकार, हक्क आहेत. एक भारतीय म्हणून, एक धर्म म्हणून नाही तर एक भारतीय म्हणून सर्वांना समान अधिकार हे आपल्या देशामध्ये आहे, धर्मनिरपेक्ष राष्ट्र. तर हे आपलं धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, सेक्युलर राष्ट्र आहे. परंतु येथील काही लोकांना, ज्यांना संविधान मान्य नाही आहे, जे लोक मनुवादी विचाराचे आहेत, किंवा ज्या लोकांना हे संविधान हे मान्य नाही, जे लोक म्हणजे सामंतवादी आहेत, सामंतशाही विचाराचे, म्हणजे लोकांना गुलाम करायची ज्यांची मानसिकता आहे, त्या लोकांना हे राष्ट्र मान्य नाही. कारण की या राष्ट्रामध्ये सर्वांना समान संधी आहे. त्यामुळे तो हिंदू राष्ट्राची मागणी करतात. अशा प्रकारे मित्रांनो, आपण ह्यावर बोलूया. तर हिंदू राष्ट्र का पाहिजे? तर मित्रांनो, आपला भारत हा पहिला म्हणजे हिंदूच होता. सर्व हिंदूच्या परंपरेनुसार राजे हे सगळे होते. परंतु त्यामध्ये आपण अन्याय, अत्याचार बघू शकता. हिंदू धर्मामध्ये जी काय उतरंड आहे जातींची, सर्वात वर टॉपला ब्राह्मण, त्याच्या खाली 2 नंबर क्षत्रिय, त्याच्या खाली 3 नंबर व्यापारी वर्ग म्हणजे वैश्य, आणि त्याच्या खाली 4 नंबरला शूद्र. तर हिंदू राष्ट्र जर आलं, हिंदू धर्म जर पाहिला आपण, तर त्यामध्ये ह्या 4 स्तर आहेत: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर हिंदू धर्माप्रमाणे ब्राह्मण आहेत हे सर्वोच्च आहेत. ब्राह्मणाला सर्वांनी मानायचं. ब्राह्मणाला देवाच्या नंतर स्थान म्हणलं तर ब्राह्मणाला स्थान आहे. ब्राह्मण किती मूर्ख असला किंवा ब्राह्मणाने एखादा गुन्हा केला, खून केला, काही केलं, तरी त्याला शिक्षा करायचा अधिकार कोणाला नाही, त्याला सगळी सूट आहे. क्षत्रियमध्ये जर कोणी अत्याचार, अन्याय काय केलं तर त्याला शिक्षा आहे. अशा प्रकारे ही वर्णव्यवस्था हिंदू धर्मात आहे. तर हिंदू राष्ट्र जर बनवायचं असेल तर ही वर्णव्यवस्था म्हणजे हिंदू धर्माप्रमाणे वर्तन देशाला आपल्या करावं लागेल. हिंदू धर्माच्या कायद्यानुसार, ग्रंथानुसार आपल्याला कायदे करावे लागतील. आणि त्यामध्ये हे तर आलंच बघा. आता ही सर्वांना समान संधी आहे. कोणी दलित असो, अस्पृश्य असो, किंवा ओबीसी असो, किंवा कोणी असो. ब्राह्मण, जसं ब्राह्मण आहेत, ब्राह्मणाबरोबर सर्वांना समान अधिकार ह्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रामुळे, या भारत देशाच्या आपल्या संविधानामुळे मिळालेला आहे. तर हे हक्क जर हिंदू राष्ट्र झालं तर हे हक्क सर्वांना राहणार नाही. त्याप्रमाणे वर्णव्यवस्थेप्रमाणे सर्व कामं वाटून दिले जातील. अशा प्रकारचं हे आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे की हिंदू राष्ट्र न होता हे सेक्युलर राष्ट्र